गाइस लोकेशन एक नंबर आहे, त्यात पाऊस आलाय. हे मला भिजू नका, इकडे नाही, इकडे नाही, इकडे प्राईम लोकेशन आहे. गाइस एकाच्या 4 जण. तो देखो संदीप भाई, देखो संदीप भाई. सो गाइस वी आर फायनली ऑन पँगॉन्ग लेक. कुठे भाई तू? पँगॉन्ग लेक. पँगॉन्ग लेक ऑफ रोडिंग ऑन S1000 RR. संदीप भाई जीत गए. हेलो सर, BMW से बात कर रहा हूँ. आपका बिल जनरेट हुआ है. गाई तर आम्ही बिपिन शेठाचा आज भेटलेला आहे मला एकविराच्या पायथ्याशी. तर आता आम्ही आहे ना डायरेक्ट संडेचा धमाल करणार आहोत. फुल गटार एन्जॉय एकदम. ओके मी थँक्यू. तर रायडर भाऊ आपलं सगळं एकत्र झाले ना. माझा रायडर सकाळून चालू झालेला आहे. सो गाईज रस्त्याला मी टर्न घेतो आता कर्जतवरून. तर ह्या प्रयत्नाला दादाने मला थांबवलं फोटो काढायसाठी. का सो थँक्यू सो मच. आता बिंदास काय बी थांबवता काय बी भेटायचा. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू युट्यूब चॅनल न्यू व्लॉग. तर निघालो आज सॅटर्डे संडे लोणावल्यामध्ये. आपला जो लास्ट राईड झाली होती आपली मालशेटची, तर त्याच ग्रुपचा आज म्हणजेच क्वार्टर माईल ग्रुपचा एक छोटासा मीटअप आहे लोणावल्यामध्ये. आम्ही स्टे करणार आहोत. सो लेट झाला खूप. 5:30ची रिपोर्टिंगमध्ये ठाण्यामध्ये. पण मला घरीच वाजले ते बघा आता किती 6:15. सो चला पटापट आवडतो आणि निघतो डायरेक्ट. आता भेटू आपण बाईकवरती. सो गाइस चलो बाइक के लिए कोल्ड स्टार्ट. एक गणपती बाप्पा मोरया. आमचा वंश भाऊ येतोय कल्याणपर्यंत, सॉरी नाक्यापर्यंत. चलो गणपती बाप्पा मोरया. वाजले आता 6:30. कल्याणला पोचायला 6:45. गाईज काकांचा पोरगा बसला मागे, त्याच्यामुळे मला सावकाश जावं लागतंय. कारण की 3 दिवस पाऊस नव्हता आणि आय नो रात्री पाऊस पडला की आय डोंट नो सकाळी पाऊस पडला की रात्री पडला. त्याच्यामुळे रस्ता आला थोडा ओला. तर बाईक मी स्पीडला चालवली तर तो बिचारा पूर्ण मागून घाण होईल, सगळा चिखल उडेल त्याच्या अंगावरती. सो मी चाललोय स्लोली एकदम. तो चाललाय लोणावल्याला. त्याला सांगतोय चल सोबत, म्हणजे तो त्याला एकविरायच्या दर्शनाला कारलेगडावरती. बट त्याचे फ्रेंड्स आहेत, त्यांनी तो चालला ट्रेनने. सो तो बोलतो फक्त नाक्यापर्यंत ड्रॉप कर. सो त्याला नाक्यापर्यंत ड्रॉप करतो. तोपर्यंत एकदम निवांत हळूहळू निघतोय, नाहीतर बिचारा लोणावळ्याला पोचता पोचता पूर्ण घाण होऊन जाईल. बघू बॅग. एक नंबर. दाखव. एवढं स्लो येऊन पण याची बाग. चल बाय. पूर्ण गेली बिचाराची बॅग. माझी पण तीच कंडिशन होणार, पण मी रेनकोट घातलाय. चलो गाईज फर्स्ट मीटअपच्या आधी फ्युल अप करून घेतो, म्हणजेच पुढची राईड आपली नॉनस्टॉप होईल. नाही तर मला कुठेतरी फ्युल अपसाठी थांबावं लागेल. हाफ टँक तर दिसते मला, नको रिस्क. फायनली पोचलोय दादाकडे. खूप लेट झालाय. सॉरी. सो गाईज लेट झालो, पण बरं झालं कारण की संदीप भाई अजून आलेले नाही. ते आत्ता अंबरनाथवरून निघालेत. त्यांना पोचायला 15-20 मिनिटं जातील. 5 बाईक्स आहेत आणि बाकी दादा केला इनोवामध्ये. संदीप भाईचा वेट करता करता नाश्ता करून घेतो. भूक लागली. वाजले इतक्याच आता आम्हाला पॉवर सेविंग मोडला टाकला वाटतं मला मी. 7:30. आता कसं बोललं बरोबर. संदीप भाई आ गए, उनकी S1000 RR लेके अभी हम निकल रहे हैं. सो चलो भाई फाइनली
कल्याणमधनं निघतोय. पाच बाईक्स आहेत कल्याणमधनं. कळंबोलीला आहेत 2-3 बाईक्स आणि एक कर्जत फाट्याला भेटणार आहे आपला सागर मुरबाड्या. गाईज ही आहे BMW S1000 RR. स्टॉक एक्झॉस्ट आहे, त्याच्यामुळे काय तुम्हाला त्याची पॉवर समजत नसेल, बट द बीस्ट खतरनाक पॉवरफुल बाईक आहे. सो गाईज फायनली पोहोचलोय कळंबोली सर्कल. सो गाईज हा आहे मॅगडी कळंबोली सर्कल. सो इथे सर्व रायडर्सचा मीटअप असतो. हे बघा खूप रायडर्स आहेत तिथे. सो गाईज इथून पुढे काहीतरी ऑडिओचा प्रॉब्लेम झाला आहे. कॅमेराला मी जो माईक अटॅच करतो रोडचा, त्याच्या कनेक्शनमध्ये काहीतरी इश्यू आला असेल. सो याच्यापुढे काय ऑडिओ आपली रेकॉर्ड झाली नाही आहे. सो आता याच्यापुढे काहीतरी म्युझिक टाकून देतो. मे बी लोणावळापर्यंत असाच आहे हा प्रॉब्लेम. सो गाइस फायनली आम्ही पोहोचलो आता लोणावळ्यामध्ये, म्हणजे टायगर पॉइंट रोडला आहोत. वाजलेत 11 वाजले रे भाई, कडक टाइम झालाय. इकडे लाईनअप्स आहे बाईकचा. स्वतः इथे ब्रंच करून घेतोय कारण ब्रेकफास्टचा टाइम निघून गेलाय. आम्ही मस्त 7-7:30लाच कल्याणमध्ये डोसा खाल्ला होता. फायनली खूप फुल ऑफ रोडिंग करत 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 पोहोचलोय. कोणाची तुझी? BM चे थोडे वांदे झालेत. आजा आजा नाही लगेगी, आजा. कोण?
लगी किधर? लगी किधर? इधर से आना था, देखो इधर से आना था। तो गाइस लोकेशन खूप छान आहे बघा, मस्त ॲटमॉस्फिअर पण खूप छान आहे. तो गाइस लोकेशन एक नंबर आहे. त्यात पाऊस आलाय. हे मला भिजू नका, इकडे ना, इकडे ना, इकडे प्राईम लोकेशन आहे. बाईक लावली आता तिकडे, फोटोशूट झाला आमचा भारीवाला मस्त. चार जण तो देखो संदीप भाई, देखो संदीप भाई निवारा ढूंढ रहे, निवारा. ओ संदीप भाई क्या हुआ? जबरदस्त जोराचा पाऊस आला. भिजलो मी. टेबल लंगडा रे, टेबल लंगडा आहे, फाटला टेबल. लोकेशन खूप छान आहे गाईज. आता ही भिंत आहे ह्या डॅमची. डॅम आहे की लेक आहे नाही माहिती, पण लोकेशन जाम भारी आहे फोटोशूटसाठी वगैरे. पिन करतो मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि नावसुद्धा टाकून देईन काय नाव आहे या लोकेशनचं. गाईज परत पाऊस गेला आणि कडक ऊन पडलाय. कडक कॉफी घेतलेली संपली आता. डेंजर पण. 6-7 कॉफी झाले. हा बघा लोणावळा व्ह्यू पॉइंट, ह्याला बोलतात गोल्डन व्ह्यू पॉइंट ना संदीप भाई? गोल्डन व्ह्यू पॉइंट ना? गोल्डन व्हॅली. ओके, गोल्ड व्हॅली. ओके. हवेचा आवाज तुम्हाला समजत असेल, खूप जोराची हवा चालू आहे. सो गाईज चलो निघतो आता इथनं विळावरती सरळ. टाइम झालाय 1:30 वाजत आलाय. पाऊस पण थांबलाय. परत इथे खूप गर्दी झाली आहे. पळ पळ सागर पळ. पाऊस आला परत, भागमभाग झाली सगळ्यांची. सागर पळ. ऑफ रोडिंग ऑन S1000 RR. संदीप भाई जीत गए. हेलो सर, BMW से बात कर रहा हूँ. आपका बिल जनरेट हुआ है. BMW से बात कर रहा हूँ, आपका बिल जनरेट हुआ है. आपली इकडे लागली. ऐसा मत बोल भाई. मेरा घर बेचने का आधा 2 घर बेचने. सो गाइस फायनली पोहोचलोय विलाला. हा चालू. भाई तू फेमस आता, फेमस तू फेमस आता. हे चल बाईकला पण आपण स्विमिंग टाकू. चल चिलीमिली वेपर्स पापड्या तळून घेतल्या कुरकुरीत शेंगदाण्याच्या कुटात मिरची. सो गाइस विलाचा टूर. ये देखो, हे हमने रूम ले लिया नीचे वाला. मस्त टेंशन नहीं का. खाली AC चालू कर मस्त. ये देखो इधर हॉल. इधर एक रूम, इधर किचन और ऊपर 2 रूम है. सो गाइस चलो फायनली करतो चेकआउट. काल इथे पोहोचल्यानंतर मी व्लॉग बनवतो डायरेक्ट विसरून गेलो. फुल मज्जा केली. सो गाइस चलो निघतो आता डायरेक्ट. एकविरा आधी नाश्ता करायचा का नाही ते रस्त्यात बघू, नाही तर येताना नाश्ता करू. चलो बाय बाय. मला आमच्या विल्लापासून बाहेर पडता थोडी खतरनाक ट्रॅफिक लागली आहे. आज संडे आहे, काय माहिती बाबा. एकविरेला पण खतरनाक ट्रॅफिक असेल. त्यांना रिटर्न येताना पण जबरदस्त ट्रॅफिक भेटणार आहे. बाबा बुलेटवाला भाऊ ऐकत नाही आपला बाबल्या भाई. तो निघाला ओव्हरटेक करून. हो पटाका पटाका पट 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 पट.
गाइस जो बोला था वही हो गया, ज़बरदस्त ट्रैफिक का सामना करना पड़ रहा है। सो गाइस फायनली पोचलो आम्ही एकविरेला। तो गाइस मैं खा रहा हूँ मैसूर मसाला डोसा और ये खा रहा है मिसल और ये लोग खा रहे वड़ा उसल। तो ये दबा के खाते अभी नाश्ता करते दबा के, जाम बेकार भूख लागले। बिपिन म्हात्रे लॉग्स, बिपिन म्हात्रे लॉग्स। तो भाई लागली कडक वाली ट्रॅफिक। रविवारची सुट्टी आणि गटारीचा सॉरी श्रावण महिन्याच्या आधीचा लास्ट सोमवार, त्याची ही तुफान गर्दी। हा गाईज आमचा सुद्धा भेटले गाईज आलेला आहे बाईकवर, त्यांनी खूप राईड छान असं सुंदर गाईज आमचा सुद्धा भेटलेला आहे गाईज। पोचलेला आहे। गाईज फायनली आम्ही एकविरेला पोहोचलोय। ते कुठे करते तो यार, तो कॅमेरा माझा त्याला धुलपर करली यार। गाईज तर आम्ही बिपिन शेटाचा आज भेटलेला आहे मला एकविरेच्या पायथ्याशी। तर आता आम्ही आहे ना डायरेक्ट संडेचा धमाल करणार आहोत, फुल गटार एन्जॉय एकदम ओके मी थँक्यू। तर रायडर भाऊ आपण सगळं एकत्र झाले ना, माझा रायडर सकाळून चालू झालेला आहे, तर आज आपण धमाल करून टाकू। तर बिपिन शेटच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब पण करा, बेल आयकॉन धरा, खालती टुंग 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 वाजवा। ओके चला गुड नाईट। सुद्धा भाई मला रस्त्याला कालने आल्या, आम्ही बी कालने आल्या। गाईज आम्ही आज काही येत नाही, असं लोकल नाही काम करा तुफान गर्दी आहे गाईज, तुफान गर्दी। पार्क केली गाडी इथे। सो गाईज कोण भेटली? परी आणि बबड्या भाऊ, साऊंड वाला, उरण वाला। कधी आला तुम्ही? आम्ही वस्तीला होतो। चला वरती जात आहे। पुढे नवरा कुठे आहे?
कसं आहे? एकदम मजा. गाडी घेऊन आलो. बाईक घेऊन आले बघ. गाईस परतीच्या प्रवासाला पण तेवढीच ट्रॅफिक लागली आहे. परतीचा प्रवास म्हणजे आम्ही आता वरती जाणार आहोत. वरच्या पार्किंगपर्यंत जाऊन बघू कशी गर्दी आहे काय. त्याच्यानंतर ठरवू वरती गाभाऱ्यात जाऊन आईचं दर्शन घ्यायचं का नाही ते, म्हणजेच गाभाऱ्याच्या मंदिरात. गाभाऱ्यात आपल्याला आत्ता एंट्री नाही भेटणार, त्यासाठी अभिषेक करावा लागतो आणि त्याची प्री बुकिंग आधीच असते. काय आला गर्दी आहे? अरे बापरे, एक रायडर आपला रिटर्न आला. फुल जाम आहे वरती वरती पार्किंगला सुद्धा जागा नाहीये. सो गाईज हार मानली आहे, उतरतोय खाली आम्ही, कारण की वर पार्किंगला सुद्धा जागा नाही आणि खालनच पूर्ण वर चढायच्या पायऱ्या जाम झालेल्या आहेत. सो निघतो आम्ही घरी, बघू रस्त्यात कुठे थांबलो तर थांबणार. सो गाईज रस्त्याला मी टर्न घेतो आता कर्जतवरून. तर ह्या प्रयत्नाला दादाने मला थांबवलं फोटो काढायसाठी का. सो थँक्यू सो मच. आता बिंदास काय बी थांबवता काय बी भेटायचा. अरे पोरं लास्ट तर आपली भेटायला माहिती आहे का. हे अभियान सागर जरा फोटो काढायचं वरला. बाईक बी आवरली आपली पोरांना. कारा पुढं मस्त रस्त्याच्या मधीन गाडी हरवली बघा. रस्त्याच्या मधीन हरवले बघा. हे मला दाखवले. चलो गाईस पोचलो, घरी झालो फ्रेश. घरी थोडासा नाश्ता करून खूप डेंजर ठरलं. सो आता लोक इथे सेंड करतो, थोडा करतो लॉग एडिट. सो चलो बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.